व चौकोनाचे प्रकार. तासिका क्रमांक 3. पहिल्या तासिकेमध्ये आपण चौकोन रचना हा भाग पाहिला होता. नंतरच्या दुसऱ्या तासिकेमध्ये आपण चौकोनाचे प्रकार, तर पहिल्या तासिकेमध्ये जे चौकोनाचे प्रकार, तर त्याच्यामध्ये 5 बाबी दिल्या तर आपल्याला चौकोन रचना करता येते हे पाहिलं आपण, आणि 4 प्रकारच्या रचना. नंतर चौकोनाच्या प्रकारामध्ये गेल्याच्या तासिकेमध्ये आपण आयत, समांतरभुज चौरस आणि समभुज चौकोन. तर आजच्या तासिकेमध्ये आपण समांतरभुज चौकोन, नंतर समलंब चौकोन आणि पतंग याविषयी माहिती मिळवणार आहोत. गेल्याच्या तासिकेमध्ये पाहिलेल्या आयतामध्ये आपण समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोन काटकोन असतो, म्हणजे प्रत्येक कोन काटकोन असणाऱ्या चौकोनाला आपण आयत म्हणत होतो. आणि त्याच्यामध्ये समोरासमोरील बाजू एकरूप येत होत्या, नंतर कर्ण एकरूप होते आणि कर्ण परस्परांना दुभागत होते. तर चौरसामध्ये आपण काय पाहिलं, आयत आणि चौरसामध्ये फरक काय, तर सर्व बाजू एकरूप आणि प्रत्येक कोन काटकोन, आणि जसे आयताचे कर्ण एकरूप तसे चौरसाचे कर्ण एकरूप आणि परस्परांचे लंबदुभाजक. आता समभुज चौकोनामध्ये सर्व बाजू एकरूप, व्याख्येमध्ये सर्व बाजू एकरूप आणि सर्व बाजू एक आल्यानंतर एक कर्ण दुसऱ्या कर्णाला काय होतो, तर परस्परांचे लंब दुभाजक असतात हे पाहिलं होतं आपण. आता आजच्या तासिकेमध्ये आपण बघा, जसे चौरसामध्ये कर्ण लंब पण असतात आणि दुभागतात, तसंच समभुज चौकोनामध्ये पण होतं. आणि समभुज चौकोनामध्ये सम्मुख कोन मात्र चौरसामध्ये आणि समभुजमध्ये फरक आहे, तर चौरसामध्ये प्रत्येक बाजू एकरूप, समभुजमध्ये पण प्रत्येक बाजू एकरूप, पण चौरसामध्ये प्रत्येक कोन काटकोन येत होता, तर समभुजमध्ये सम्मुख कोन एकरूप येत होते आणि लगतचे कोन पूरक येत होते. आता पुढचे प्रकार, समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन व्याख्या, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात. बघा, समोरासमोरील किंवा सम्मुख भुजा म्हणूया आपण, सम्मुख भुजा समांतर असतील तर अशा चौकोनाला काय म्हणतो आपण, समांतरभुज चौकोन. मग व्याख्येनुसार आपण चौकोन काढल्यानंतर त्याच्यामध्ये काय गुणधर्म मिळतात आपल्याला ते आपण पाहणार आहे. बघा, समांतरभुज चौकोन काढण्याची पद्धत, की आता समजा या पट्टीच्या दोन्ही भुजा आपल्याला माहिती आहेत की परस्परांना कशा आहेत, समांतर. समोरासमोरील बाजू समांतर आहेत. एका वेगवेगळ्या रुंदीच्या दोन पट्ट्या आपण घेतल्या, ही दुसरी पट्टी घेतली आणि हा जो चौकोन तयार झालेला आहे तो कसा असणार आहे, समांतरभुज चौकोन. हा जो चौकोन तयार झाला तो समांतरभुज चौकोन. समजा नाव देऊया चौकोन ए बी सी आणि डी. समजा आता या चौकोनाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या समांतरभुज चौकोनाच्या, समजा आता ही व्याख्या झाली फक्त समांतरभुज चौकोन म्हणजे सम्मुख भुजा काय काढल्या आपण, समांतर. अजून समजा दुसरी एक आकृती काढूया आपण, वेगवेगळ्या रुंदीच्या आयताकृती आपण भाग घेतले.
बघा ही सुद्धा समांतर भुज चौकोनाची आकृती झाली. समजा हा चौकोन PQRS. मग या समांतर भुज चौकोनाच्या गुणधर्मांचा आपण विचार करणार आहोत. आता समजा समोरासमोरील बाजूंचा विचार करूया. बघा AB ही बाजू मोजली आपण आणि तेच अंतर घेऊन इथं केलं तर आपल्या लक्षात येईल की AB एकरूप काय येते CD. म्हणजे इथं आपल्याला AB एकरूप CD मिळालं. त्याचप्रमाणे आता BC मोजूया आपण. मापन न घेता कंपासच्या सहाय्याने आपण मोजतोय. तेवढंच अंतर घेतलं कंपासमध्ये आणि इथं पाहिलं तर हे अंतर कसं दिसते आपल्याला सारखंच दिसते. म्हणजे समोरासमोरील बाजू इथं कशा दिसतात एकरूप. नंतर इथं सुद्धा तुम्ही या चौकोनामध्ये तोच गुणधर्म पाहिला तर बघा PQ लांबी मोजूया आपण कंपासमध्ये. तेच अंतर घेतलं आणि इथं जर ठेवलं तर ह्या सुद्धा लांबी सारखीच येते. किंवा QR मोजलं आणि तेच अंतर इथं PS मोजलं तर दोन्ही अंतर कशी आहेत सारखीच. आणि याच्यावरून आपल्या लक्षात येईल की सम्मुख बाजू एकरूप आहेत. बघा ही आणि ही बाजू एकरूप आहे, ही आणि ही बाजू एकरूप आहे. सारख्याच खुणांनी दाखवलं तर या दोन्ही चौकोनाचा जर विचार केला तर समोरासमोरील बाजू एकरूप आहेत. आता कोनांच्या संदर्भात बघूया. बघा कोण इथं मोजला तर हा 60 येतोय. आतील मापन आहे बघा 10 20 30 40 50 60. आणि इथं मोजला समजा तर बघा इथंही 60 मापाचा कोण दिसतोय. म्हणजे सम्मुख कोण कसे झाले एकरूप. म्हणजे हा कोण आहे तेवढाच इथला कोण आहे. समजा इथं कोण तुम्ही मोजला बघा P60 आहे. कोण P बरोबर कोण R बरोबर किती मिळाला आपल्याला 60 अंश. आता समजा कोण Q मोजला आपण बघा बाहेरील मापन 100 110 120. म्हणजे कोण Q बरोबर कोण तुम्ही S जरी मोजला तर तुमच्या असं लक्षात येईल तोही कोण किती आहे तेवढाच येणार आहे. बघा हे बाहेरील मापन 120. कोण Q बरोबर कोण S बरोबर 120 अंश. म्हणजे इथं आपल्या लक्षात येईल की समोरासमोरील कोण एकरूप आहेत. इथे सुद्धा तसंच होणार आहे. तोच आहे समांतर भुज चौकोन आहे वेगळ्या मापांचा. फक्त समोरासमोरील बाजू समांतर, इथं सुद्धा समोरासमोरील बाजू समांतर. मग इथं आपल्या लक्षात येईल की कोण Q बरोबर कोण काय आहे S. अजून एक निरीक्षण तुम्ही केलं तर बघा म्हणजे समांतर भुज चौकोनाच्या बाबतीत गुणधर्म काय दिसून येत आहेत आपल्याला. सम्मुख बाजू एकरूप, नंतर सम्मुख कोण एकरूप. समोरासमोरील म्हणा किंवा सम्मुख कोण एकरूप. आता कर्णाच्या संदर्भात काय गुणधर्म दिसून येतोय बघूया आपण. आता इथं कर्णांचं निरीक्षण केलं तर आपल्याला निरीक्षणावरून लक्षात येईल की कर्ण एक लहान आणि एक मोठा दिसतोय. इथं बघा हा कर्ण PR आणि कर्ण QS जोडला आपण. समजा O या बिंदूमध्ये छेदतायत तर आपण जर त्या कर्णांची लांबी एक कर्ण PR हा मोठा आहे तर SQ हा लहान आहे. आणि इथे जर कर्णांची लांबी आपण मोजली तर बघा तेवढाच कर्ण हा इथे येतोय. म्हणजे कर्ण एकरूप आहेत. त्याचप्रमाणे कर्णांचे म्हणजे जे दुभागले आहेत O बिंदूपासूनचं अंतर सारखं आहे. बघा P पर्यंतचं अंतर मोजलं आणि तेवढंच R पर्यंतचं अंतर मोजलं तर दोन्ही अंतर सारखे आहेत. आणि म्हणून हे अंतर आणि हे अंतर सारखं आहे. त्याचप्रमाणे हे अंतर आणि हे अंतर सारखं आहे. म्हणजेच कर्ण परस्परांना दुभागतात. काय म्हणता येईल आपल्याला कर्ण परस्परांना दुभागतात.
आता आपण चौरस किंवा समभुजेमध्ये काय पाहिलं होतं, दुभागत होते आणि परत लंब होते, पण इथं आपल्याला लंब दिसत नाही किंवा तुम्ही मोजलं तरी लक्षात येईल की लंब नाहीत, फक्त परस्परांना दुभागतात. आणि अजून इथं मापांचं जर निरीक्षण केलं तर बघा, कोण पी आणि कोण आर सम्मुख कोण आहेत, पण कोण पी आणि कोण क्यू हे कसले कोण आहेत, लगतचे. कोण क्यू आणि आर हे कसले कोण आहेत, लगतचे. किंवा कोण आर आणि एस हे लगतचे कोण आहेत. नंतर पी आणि एस लगतचे कोण आहेत. मग पी अधिक क्यू लगतचे कोण पाहिलं तर लक्षात येईल की 60 अधिक 120 म्हणजेच किती येतो, 180. तसंच क्यू आणि आर पण पाहिलं तुम्ही, क्यू आणि आरचं माप तर 180. आणि म्हणून लगतचे कोण कशा आहेत, तर पूरक आहेत. आणि आपल्याला माहिती आहे रेषा समांतर आहेत आणि रेषा समांतर आहेत, तर ही जर पी क्यू छेदिका धरली आपण बघा, पी एस समांतर क्यू आर आणि पी क्यू ही छेदिका धरली तर हे कोण अंतर कोण आहेत. आणि आपल्याला माहिती आहे रेषा समांतर असतील तर अंतर कोण कसे असतात, पूरक. आणि म्हणून समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आपल्याला कोणकोणते मिळाले, तर सम्मुख बाजू एकरूप, व्याख्या काय आहे तर समोरासमोरील बाजू समांतर. आणि त्याच्यावरून गुणधर्म काय काय मिळाले आपल्याला, तर सम्मुख बाजू एकरूप, सम्मुख कोण एकरूप, कर्ण परस्परांना दुभागतात आणि लगतचे कोण पूरक असतात. आता पुढचा प्रकार समलंब चौकोन. आकृती काढूया आधी. बघा इथं आपण पट्टीच्या सहाय्याने पाहिलं की ही बाजू जी आहे तर ही समांतर घेतली आपण, मात्र ही घेताना आपण समांतर घेतलेली नाही. मग चौकोन ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे. मग याच्यामध्ये ए बी समांतर काय आहे, सी डी, मात्र ए डी समांतर बी सी नाही. आणि घेतलं तर चालेल का, तर नाही, कारण समलंब चौकोनाची व्याख्या काय आहे बघूया. समलंब चौकोन बघा, सम्मुख बाजूंची एकच जोडी, एकच महत्वाचं आहे बघा, सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर. समलंब चौकोनामध्ये काय व्याख्येमध्ये, तर सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असेल तर त्याला समलंब चौकोन म्हणतात आणि उरलेली जोडी असमांतर असली पाहिजे. मग समजा आपण म्हणू की आयत, तर आयतामध्ये दोन्ही बाजू समांतर आहेत, किंवा समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर आहेत आणि म्हणून तो समांतरभुज चौकोन हा समलंब असणार नाही किंवा आयत हा समलंब असणार नाही. आणि आयत हा समलंब, तसा समलंब हा पण आयत असू शकणार नाही. फक्त एकच जोडी समांतर असेल तर त्याला म्हणायचं समलंब चौकोन. त्याच्या पुढचं समद्विभुज समलंब आहे, पण तो 90 मध्ये भाग आहे की असमांतर बाजू जर एकरूप असतील तर त्याला समद्विभुज समलंब चौकोन म्हणतात, पण तो भाग पुढच्या वर्गामध्ये आपण पाहणार आहे. तर समलंब चौकोनाची व्याख्या काय सांगाल, सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असेल तर त्याला म्हणायचं समलंब चौकोन. आता समलंब चौकोनात जर बघा माहिती आहे आपल्याला की ए बी समांतर सी डी आहे, इथं काय आहे तर रेख ए बी समांतर रेख सी डी. मग ए बी समांतर सी डी असेल आणि ए डी जर छेदिका घेतली आपण तर कोण डी आणि कोण ए हे कसे आहेत, तर आंतरकोन आहेत. आणि आंतरकोन कसे असतात, पूरक, म्हणजे ए अधिक डी बरोबर 180 अंश येणारे. परत कोण बी अधिक कोण सी बरोबर सुद्धा किती येणारे, 180 अंश. जी जोडी समांतर आहे आणि तिच्याशी संबंधित असणारे आंतरकोन ते कसे असणार आहेत, परस्परांचे पूरक कोन असणार आहेत. आणि आता त्यातला पुढचा प्रकार पतंग. बघा बरेच जण पतंगाचा खेळ खेळताना आपण आकृती पाहिलेली आहे. पतंग काय असतो त्याची आकृती बघूया आधी. कर्ण एक काढून घेतला मी आधी.
बघा ही जी आकृती दिसते ABCD म्हणूया आपण. तर हा पतंगाची आकृती आहे आणि या पतंगाच्या आकृतीमध्ये जर आपण कर्ण AC पाहिला आणि कर्ण BD पाहिला तर AC हा मोठा कर्ण आहे तर BD हा लहान कर्ण आहे. समजा ते दोन्ही कर्ण O मध्ये छेदत आहेत तर आपल्याला काय गुणधर्म दिसून येत आहे तर बघा इथं जर तुम्ही लहान जो कर्ण आहे त्याचं जर अंतर पाहिलं OB किंवा BO आणि हे OD तर ते कसं आहे समान आहे. म्हणजे इथं OB एकरूप OD आहे. मात्र इकडं OC आणि OA पाहिलं अंतर तर आपल्याला निरीक्षणावरूनच लक्षात येते की ते अंतर सारखं नाही. म्हणजे इथं जो मोठा कर्ण आहे आणि हा लहान कर्ण आहे तर हा मोठा कर्ण लहान कर्णाला दुभागतोय. आता बघा मोठा कर्ण लहान कर्णाला दुभागतोय. आता बघा समजा इथं आपण एक रेषाखंड काढला आणि ही रेषा काढली. हा रेषाखंड समजा MN आहे आणि ही रेषा L आहे. तर ही रेषा L या MN चा दुभाजक कधी म्हणतो आपण तर OM आणि ON अंतर सारखं असेल तर. आणि इथं आहे समजा OM आणि ON मोजलं तुम्ही तर सारखं येणार आहे. इथं किती मापाचा कोण पाहिजे 90. तेव्हा आपण हा L हा MN चा लंब दुभाजक आहे. आपण लंब आणि दुभाजक लंब म्हणजे 90 मापाचा कोण असणारा आणि दुभाजक याचा अर्थ मध्यबिंदूतून जाणारा. म्हणजे इथं रेषा L ही MN ची लंब दुभाजक आहे. तसं इथं जर तुम्ही निरीक्षण केलं आणि पाहिलं तर मोठा कर्ण हा लहान कर्णाचा काय आहे लंब दुभाजक. तर मग अशा आकृतीला आपण म्हणतो पतंग की ज्या चौकोनामध्ये मोठा कर्ण लहान कर्णाचा लंब दुभाजक असेल तर त्या चौकोनाला पतंग म्हणतात. आता इथं अजून काय काय लक्षात येते तुम्हाला तर मोठ्या कर्णाच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या ज्या भुजा आहेत चौकोनाच्या म्हणजे AB आणि AD ही मोजली तरी सारखी आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे BC बरोबर काय असतं CD. आणि इथं लंब म्हणजेच इथं 90 मापाचा कोण आणि मोठा कर्ण हा लहान कर्णाला काय करतो आपल्याला दुभागतो. आणि या गुणधर्मांचा म्हणजे आजच्या तासिकेमध्ये आपण काय पाहिलं बघा. पहिला समांतरभुज चौकोन व्याख्या काय सांगता येईल की समोरासमोरील बाजू समांतर असतील तर त्याला समांतरभुज चौकोन म्हणतात. आणि गुणधर्म काय दिसून आले तर सम्मुख बाजू एकरूप सम्मुख कोण एकरूप लगतचे कोण पूरक आणि कर्ण परस्परांना दुभागतात. नंतर समभुज समलंब चौकोनाची व्याख्या पाहिली आपण की चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी जर समांतर असेल तर त्याला म्हणतो आपण समलंब चौकोन. आणि समलंब चौकोनात लगतच्या कोणांपैकी दोन जोड्या कशा असतात की ज्या समांतर रेषेशी संबंधित असतात त्या कशा असतात दोन जोड्या पूरक असतात. आणि पतंग मोठा कर्ण लहान कर्णाचा काय असतो लंब दुभाजक असेल तर त्याला म्हणायचं पतंग. आणि मोठ्या कर्णाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या भुजा त्या चौकोनाच्या एकमेकांना एकरूप असतात. आणि याचा वापर करून आपण सराव संच 8.3 सोडूया. पहिले उदाहरण काय म्हटले बघा समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापे. थोडक्यात लिहिते मी. सम्मुख कोण कसे आहेत 3x - 2 अंश आणि 50 - x अंश. अगदी आपल्याला तुम्हाला सोयीस्कर वाटावा म्हणून एखादी कच्ची आकृती आपण काढली आणि जरी त्याची चर्चा केली समांतर भुज चौकोन काढून कच्ची आकृती आहे ही. काय म्हटले बघा ABCD हा समांतर भुज चौकोन आहे आणि या कोणाचं माप आहे 3x - 2 अंश
आणि या कोणाचं सम्मुख कोणांची जोडी म्हणलेत की सम्मुख कोणांची मापं आणि याचं म्हटलंय 50 वजा x अंश. तर आपल्याला प्रत्येक कोणाचं माप काढायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख कोण कसे असतात? एकरूप. बघा सम्मुख कोण एकरूप म्हणूया. गुणधर्म आहे समांतरभुज चौकोनाचा. सम्मुख कोण एकरूप म्हणून कोण ए बरोबर कोण सी. मग कोण ए म्हणजेच काय मानले आपण? 3x वजा 2 अंश बरोबर, आता अंश नाही लिहिलं तरी चालेल कॅल्क्युलेशन करताना, 50 वजा x अंश. मग आता सोडूया. आधी आपल्याला x ची किंमत काढली पाहिजे. पक्षांतर करूया. वजा x आहे एका बाजूला चल आहे एका बाजूला संख्या. वजा x आहे म्हणजे इथं काय होणार आहे? अधिक x आणि इकडं होणार आहे 50 अधिक 2. मग 4x बरोबर 50 अधिक 2 52. x बरोबर 52/4. मग x बरोबर 4 न भाग लावल्यानंतर 4 एक्के 4, 4 एक्के 4, 1 राहिला, 4 त्रिक 12. x ची किंमत किती झाली? 13. पण आता x म्हणजेच काय? x ची किंमत झाली. पण कोण a बरोबर किती आहे? तर 3x वजा 2. मग 3 गुणिले 13 वजा 2 म्हणजे 39 वजा 2 म्हणजे किती झालं? 37. म्हणजे एका या एचं माप किती झालं? 37. मग ए आणि सी कसे आहेत? सम्मुख कोण. तुम्ही जरी याच्यातनं 50 वजा 13 केलं तरी 37च येणार आहे. म्हणून कोण सी बरोबर सुद्धा किती येणार आहे? 37 अंश. आता लगतचे कोण कसे असतात? पूरक असतात. कारण समांतरभुज चौकोनामध्ये लगतचे कोण पूरक आणि म्हणून कोण बी किती असणार आहे? तर 180 मधून ए वजा केला पाहिजे. कारण या दोन्हींच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कारण काय सांगता येईल? लगतचे कोण पूरक. म्हणून एचं माप 37 आहे. 37 अधिक कोण बी बरोबर 180. कोण बी बरोबर 180 वजा 37. वजाबाकी करूया. कोण बी बरोबर बघा 10तून 7 गेले 3 राहिले. हातचाला 1, 8तून 4 गेले 4, 143 अंश. आणि कोण बी आहे तेवढाच कोण डी आहे आणि म्हणून कोण डी सुद्धा किती येणार आहे? 143 अंश. तर बघा गुणधर्माचा वापर करून आपण अशा प्रकारे उदाहरण सोडवलेलं आहे. तर पुढचं उदाहरण बघूया. पुढच्या आकृतीमध्ये बघा समांतरभुज चौकोन आपल्याला दिलेला आहे. त्या आकृतीचा विचार करूया. बघा समांतरभुज चौकोन दिलेला आहे आणि या समांतरभुज चौकोनामध्ये बघा समांतरभुज चौकोन कोणता आहे? एक्स वाय झेड डब्ल्यू. मग या समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म काय माहिती आहेत आपल्याला? एक्स वाय बरोबर काय असणार आहे? डब्ल्यू झेड किंवा एक्स डब्ल्यू बरोबर वाय झेड. परत कर्ण परस्परांचे कसे असतात? दुभागतात. आणि त्या माहितीचा उपयोग करून आपल्याला पहिला काय प्रश्न विचारलाय बघा. जर लेंथ डब्ल्यू झेड बरोबर 4.5 सेमी तर लेंथ एक्स वाय बरोबर किती? आता बघा वाय झेड सॉरी डब्ल्यू झेड बरोबर 4.5 दिले तर एक्स वाय. आता आपल्याला माहिती आहे हे सम्मुख कोण आहेत? सॉरी सम्मुख बाजू आहेत. मग एक्स वाय पण किती येणार आहे? 4.5 सेंटीमीटर. कारण काय सांगता येईल? सम्मुख बाजू एकरूप. कारण सांगता येईल सम्मुख बाजू एकरूप. आता त्यातला दुसरा प्रश्न काय विचारलाय बघा. वाय झेड 8.2 आहे तर एक्स डब्ल्यू. आता ह्या सुद्धा समोरासमोरील बाजू आहेत आणि म्हणून दुसरा प्रश्न. जर लेंथ वाय झेड बरोबर 8.2 सेमी म्हणून लेंथ एक्स डब्ल्यू सुद्धा किती येणार आहे? 8.2 सेंटीमीटर. आणि कारण काय सांगता येईल? सम्मुख बाजू एकरूप. तिसरा प्रश्न.
OX आता समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. मग OX बरोबर 2.5 आहे तर OZ पण काय आहे 2.5 आणि म्हणून तिसरं लेंथ OZ बरोबर लेंथ OX कर्ण दुभागतात. कारण काय लिहूया कर्ण दुभागतात. पण OX तर आपल्याला दिलेला आहे किती आहे OX बरोबर 2.5 आणि म्हणून OZ पण किती असणार आहे 2.5 सेंटीमीटर. नंतर चौथा प्रश्न OW तसंच आहे 3.3 आहे तर OY WY किती बघा. आता इथं काय दिलंय OW 3.3 आहे तर WY मग हे 3.3 असेल तर हे पण 3.3 आहे. म्हणजे मोठे किस्सा असणारे या दोन्हींची बेरीज किंवा ही मोठं WY हा कर्ण हा जो दुभाजलेला आहे रेषाखंड त्याच्या दुप्पट असला पाहिजे आणि म्हणून लेंथ 3.3 अधिक 3.3 करा किंवा दोन्ही 3.3च्या दुप्पट दोन्ही अर्थ तोच आहे बरोबर 2 गुणिले लेंथ WO आणि म्हणून 2 गुणिले 3.3 म्हणजेच 6.6 सेंटीमीटर. गुणाकार करता येतो आपल्याला आता सोपा आहे. आणि शेवटचा आता बघा माप कोन WZY म्हणजे हा कोन दिलाय किती 120 तर WXY किती. मग WXY पण किती असणार आहे. पुढचा प्रश्न बघा पाचवा कोन WXY बरोबर कोन काय असणार आहे WXY बरोबर WZY बघा WXY बरोबर WZY कशावरून सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख कोन एकरूप आणि म्हणून WXY मात्र दिलेले आहे आपल्याला किती 120 अंश आणि म्हणून कोन WXY सुद्धा किती येणार 120. आता आपल्याला अजून एक कोन विचारलाय कुठला बघा XWZ तर कोन X हा WXY आणि कोन XWZ हे परस्परांचे पूरक कोन आहेत कारण अंतरकोन आहेत अंतरकोन पूरक आणि म्हणून आपल्याला अगदी तोंडी उत्तर सुद्धा देता येईल की राहिलेला किती असणार आहे 60. पण लिहूया आपण कसं लिहायचं बघा कोन WXWY आधी हा X वाचूया कोन WXY अधिक कोन XWZ बरोबर 180 अंश. कारण काय सांगता येईल लगतचे कोन कसे असतात पूरक. त्यातला WXY तर आपल्याला इथं दिलेला आहे 120 अधिक कोन XWZ बरोबर 180 अंश आणि म्हणून कोन XYZ बरोबर 180 वजा 120 कोन XYZ बरोबर 60 अंश आणि म्हणून कोन XYZ बरोबर 60 अंश आहे इथे काढलेला आहे. अशा प्रकारे गुणधर्मांचा वापर करून समांतरभुज चौकोनाचे आपण वेगवेगळे प्रश्न सोडवलेले आहेत. तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न काय म्हटलं बघा समांतरभुज चौकोन काढायचा आहे आपल्याला. चौकोन हा समांतरभुज चौकोन असा काढा की लेंथ BC बरोबर 7 सेंटीमीटर नंतर कोन ABC बरोबर 40 अंश आणि लेंथ AB बरोबर 3 सेंटीमीटर. आणि या माहितीच्या आधारे आपल्याला समांतरभुज चौकोन आता आपल्याला माहिती आहे की चौकोन काढण्यासाठी आपल्याला 5 बाबींची गरज असते. इथं 3च दिलेत पण हे माहिती आहे हा चौकोन कसा आहे
समांतरभुज चौकोन, म्हणजे जरी दोनच बाजू दिल्या असतील तर सम्मुख बाजू एकरूप असतात माहिती आहे, त्यामुळे अजून दोन बाजू आपल्याला माहिती आहेत. असं धरून ह्या 5 बाबी होणार आहेत. आता आधी नेहमी आकृती काढताना की आपण नेहमी कच्ची आकृती काढायची, म्हणजे लगेच कळतं की आपल्याला कोणती बाजू कुठं घ्यायची किंवा पाया कोणता घ्यावा लागेल. आता इथं बघा ए कोण म्हटलं तुम्ही किंवा ए बी बाजू ABC कोण दिलंय, तर कोण हा शक्यतो आपण पायाशी घेतो. मग पायाशी असेल तर नाव देतानाच आपल्याला कुठनं सुरुवात केली पाहिजे बघूया आपण. ABCD, ABCD ही कच्ची आकृती आहे. त्याच्यामध्ये BC किती दिले 7 सेमी. कोण ABC किती दिलेला आहे 40 अंश. आणि बघा 40 अंश दिलाय म्हणून इथं मी लघु कोण, जर समजा हाच विशाल कोण दिला असता तर हीच आकृती तुम्ही अशी काढली असते. कच्च्या आकृतीमध्ये सुद्धा तारतम्य पाहिजे की त्या पद्धतीने हा कोण असावा. AB बरोबर किती दिलंय 3 सेमी. आता बाकीचं दिलं नसेल तर आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू एकरूप म्हणजे BC बरोबर काय असणार आहे AD 7 सेंटीमीटर. AB 3 दिले म्हणजे CD पण किती असणार आहे 3 सेंटीमीटर. हे सगळं सेंटीमीटरमध्ये आहे बघा, हे सेंटीमीटर हे सेंटीमीटरमध्ये. आणि मग अशा प्रकारे दिलेल्या माहितीवरून आपल्याला रचना करूया. पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर पाया काढूया 7 सेंटीमीटर. AB. आता ए तर सॉरी इथं BC येणार आहे. बी शेजारी किती मापाचा कोण काढायचा आहे 40. मग आता कोणाचं मापन घेताना सुद्धा तुम्हाला माहिती आहे बघा, याच्यावर आतील मापन आणि बाहेरील मापन. समजा असा कोण असेल तर या दिशेनं वाढणारं मापन म्हणजे कोणतं घेणार आहे आपण आतील. या दिशेनं वाढणारं आतील आहे, आतील मापन या दिशेनं वाढणार आहे, तर बाहेरील या दिशेनं वाढणार आहे. समजा हाच कोण असा असेल लघु कोणच आहे, मात्र इथं कोण वाढणारं मापन या दिशेनं आहे. मग या दिशेनं वाढणारं मात्र इथं कोणतं आहे बाहेरील. म्हणजे इथं जर तुम्ही आतील मापन वापरलं तर तसाच लघु कोण मोजताना हे मात्र बाहेरील मापन वापरलं पाहिजे. तसंच विशाल कोण आहे समजा बघूया, हा विशाल कोण आहे तर इथं वाढणारं मापन हा किरण जसा तुम्ही वाढवणार आहे असं तसं कोण वाढणार आहे. म्हणजे या दिशेनं वाढणारं मापन आहे आणि म्हणजेच कोणतं असणार आहे आतील. पण हाच कोण विशाल कोण असा आहे समजा, आणि हा कोण काढताना हे मात्र या दिशेनं वाढणार आहे आणि इथं मात्र कोणतं मापन घेणार आहे तुम्ही बाहेरील. त्यामुळे कोण मोजताना आतील की बाहेरील हे व्यवस्थित पाहिलं पाहिजे. आता इथं हा लघु कोण आहे या दिशेनं वाढणार आहे, म्हणजे त्या दिशेनं वाढणारं मापन कोणतं आहे तर आतील. आणि किती मापाचा कोण घ्यायचा आपल्याला 40. बघा 10 20 30 आणि 40. 40 मापाचा कोण काढला. आता त्याच्यावर किती अंतरावर ए बिंदू घ्यायचा आहे तर 3 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये 3 सेंटीमीटर अंतर घेऊया. कंपासमध्ये 3 सेंटीमीटर अंतर घेतलं आणि अगदी लहान आकृती येणार आहे अंतर कमी असल्यामुळं 3. नंतर आता सी पासून पण किती अंतरावर आहे तो बिंदू 3च आहे, म्हणून इथं मी तेच अंतर घेतलं आणि कंस काढला. ठीक आहे. नंतर आता ए पासून डीचं अंतर, आता आपल्याला डी शोधतोय ना, एक कंस शोधला आपण. आता हा ए बिंदू शोधलाय आपण, इथं ए बिंदू असणार आहे कारण 3 अंतरावर आहे त्या कोण काढलेला आहे त्याच्यावर. आता हा सी ए पासून डी बिंदू किती अंतरावर आहे तर बी पासून सी जेवढ्या अंतरावर आहे तेवढं, मग तेवढं अंतर कंपासमध्ये घेतलं आपण. ए केंद्र घेतलं आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. बघा हे अंतर इथं येणार आहे असं.
कंस वाढवूया हा फक्त आपण, आणि तो जो बिंदू मिळणार आहे तो तुमचा डी असणार आहे आणि ते दोन्ही बिंदू काय करणार आहे आपण जोडणार आहे. आणि मग ही ABCD ही जी विचारलेली आहे ती आकृती असणार आहे की इथं याचं माप आपण मोजलं नाही तरी 140 येणार आहे, कारण लगतचे कोण अंतर आहेत. हे अंतर 7 आहे, हे अंतर 3 दिलेलं आहे, तसं हे अंतर 7 आहे, हे अंतर 3 आहे. आणि अशा प्रकारे दिलेल्या माहितीवरून आपल्याला चौकोन रचना करता येते. आता पुढचा 4था, 5वा आणि 6वा प्रश्न हा आत्ता अभ्यासक्रमातून वगळलेला आहे, पण तुम्हाला जादा अध्ययनासाठी अशाच प्रकारचे गुणधर्म वापरून आपल्याला सोडवायचा आहे. तर तो तुम्ही जादा सरावासाठी सोडवायचा आहे आणि पूर्ण सराव संच 8.3 परत त्याचा सराव करून उदाहरणं सोडवायचे आहेत. धन्यवाद.